माणिकपुंज धरणाकडून येणारी जलवाहिनी मोकळमळा व ठाकरवस्ती येथे फुटल्याने नांदगाव शहरातील कैलासनगर व सह्याद्रीनगर येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला। 24 डिसेंबर 2023 नंतर या भागातील नळांना पाणी आले नसल्याने येथील रहिवासी महिलांनी संतप्त होत हंडा मोर्चा काढत रविवारी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। गिरणा धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनानुसार नांदगाव शहराला 56 खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी मिळते। या योजनेची जलवाहिनी मागील आठवड्यात शहरातील मटन मार्केटजवळ फुटल्याने पाण्याला विलंब झाला होता। जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला, मात्र त्यानंतर वीज पंपाचे MCB ट्रिप झाल्याने गिरणा धरणातून मिळणारे आवर्तन पुन्हा थांबले। पालिकेच्या मालकीच्या दहेगाव धरणातील पाणी आटल्याने नांदगाव नगर परिषदेने माणिकपुंज धरणावरील जुनी पाणी योजना पुन्हा कार्यान्वित केली। 56 खेडी पाणी योजनेच्या आवर्तनास तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्यास माणिकपुंज धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे शहरवासियांची तहान भागवली जाते। गुरुवारपासून माणिकपुंज धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर शहरवासियांना पाणी दिले जात होते, परंतु शुक्रवारी सायंकाळी या योजनेची जलवाहिनी 2 ठिकाणी फुटल्याने पुरवठा विस्कळीत झाला। यामुळे कैलासनगरमधील रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागले। यामुळे येथील महिलांनी व नागरिकांनी संतप्त होत हंडा मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले। जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा पवित्रा घेतला। यामुळे या रस्त्यावर मोठी ट्रॅफिक जाम झाली होती। सायंकाळपर्यंत तुम्हाला पाणी मिळेल असे आश्वासन नगरपालिकेच्या वतीने दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले। हा प्रॉब्लेम वापरायला तर पाणी येईल मग महिलांना नगरपालिकेने कमीत कमी महिलांना एक टँकर तरी इकडे सोडलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की वापरण्यासाठी जे पाणी आहे, लोक काम धंदे सोडून रात्रभर पाणी विहिरीवरून वळवतात। त्यापेक्षा नगरपालिकेने सरकारी दवाखान्यांना पाणी देण्यापेक्षा आमच्या प्रत्येक एरियामध्ये पाण्याची एक टाकी बसवून द्यावी आणि त्या टाकीमध्ये विहिरीचं पाणी देण्यात यावं। ही आमची पाईपलाईन फुटल्यानंतर टँकर तरी अवेलेबल केलं पाहिजे। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।